नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. तुम्ही कोणत्या तारखेला जन्माला आलेला आहात त्या तारखेनुसार तुमचा स्वभाव कसा आहे हा मागील भागामध्ये आपण पाहिला. 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत जन्मलेले कोणत्याही महिन्यातले लोक कसे असतात पाहिले. आता आपण 11 तारखेपासून 20 तारखेपर्यंत जन्मलेले लोक कसे असतात ते पाहूयात. चला तर मग. पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू आहे फेसबुक पेज, याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करा. आणि खरंच तुम्ही या तारखेला जन्माला आला असाल तर तुमचा स्वभाव तसाच आहे का ते मात्र जरूर कमेंट करा. 11 तारीख, तुम्ही 11 तारखेला जन्मालेला आहात तर मग तुम्ही खूप भावूक आहात, संवेदनाशील आहात. कोणाचंही दुःख पाहून तुम्हाला दुःख होतं, कोणाच्याही आनंदामध्ये तुम्ही सरळ सरळ मिक्स होता. तुमची विचारसरणी ही सर्वसामान्यांपेक्षा वेगळी असते. कोणतंही कार्य करताना एका वेगळ्या दृष्टिकोनातनं विचार करून ते पूर्ण करण्याचं कौशल्य तुमच्या ठाई आहे. तुमचा स्वभाव आकर्षक आणि रोमॅन्टिक आहे. भिन्नलिंगी मित्रपरिवार खूप आहे. सतत नित्य नवीन नवीन शिकण्याकडे तुमचा कल आहे. परंतु शरीर प्रकृतीने मात्र तुम्हाला थोडासा त्रास होण्याची शक्यता असते. आपण त्याला मानसिक किंवा शारीरिक दुबळे पण म्हणू. तुम्हाला अंगमेहनतीच्या कामापेक्षा बौद्धिक क्षेत्राशी संबंधित कार्यक्षेत्रांमध्ये जास्ती इंटरेस्ट असतो आणि तशा प्रकारचं कार्यक्षेत्र निवडलं तर जीवनामध्ये कोणत्याही आर्थिक समस्या या उद्भवत नाही. पुढची तारीख आहे 12 तारीखचा जन्म 12 तारखेला झाला असेल तर तुम्ही दिलदार शिस्तप्रिय आहात. त्यामुळे तुम्ही एक चांगले उत्तम व्यावसायिक होऊ शकता. तुम्ही एक कुटुंबवत्सल व्यक्ती आहात. कुटुंबासाठी कोणताही त्याग करण्याची तुमची तयारी असते. स्वतः आनंदामध्ये जगायचं आणि दुसऱ्याला आनंदी करायचं हे तुमच्या जीवनाचं जणू काही ध्येयच आहे. आणि म्हणूनच कुटुंबीय नातेवाईक यामध्ये तुम्ही फार लोकप्रिय आहात. आणि असं असलं ना तरी पण तुम्ही काहीसे आळशी आणि कधी कधी खूप कृपण चिकट तर कधी कधी खूप खर्चिक अशा स्वभावाचे आहात. त्यामुळं काही वेळा तुम्हाला अचानक आर्थिक समस्या भेडसावू शकतात. त्याची काळजी घ्यायला हवी. कुठं खर्च करायचा, कुठं पैसे वाचवायचे याचा देखील विचार करायला हवा. पुढचा आहे 13 तारखेचा जन्म. 13 तारीख आपण म्हणतो की हा अशुभ आहे वगैरे वगैरे, पण अशी मान्यता आहे. परंतु असं काही नाही. तुम्ही कोणत्याही महिन्याच्या 13 तारखेला जर जन्मलेला असाल तर तुम्ही दृढनिश्चयी आहात, तुम्ही साहसी आहात, तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही इमानदार आहात. तुम्ही कोणाशी मैत्री केली की ती शेवटपर्यंत निभावणं आणि त्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणं ही आपली प्रवृत्ती आहे. मित्रांसाठी शुभचिंतकासाठी कोणतं पण साहस तुम्ही करता. त्यांच्यासाठी स्वतःच्यावरती कोणत्याही प्रकारचे गुन्हे देखील घ्यायला तुम्ही मागे पुढे पाहणारे नाही. पण तुमचा स्वभाव काहीसा मूडी आहे. त्यामुळं तुमच्या वागण्या बोलण्यात कधी कधी गोडवाच नसतं. त्यामुळं माणसं दूर होतात. अंतःकरण तुम्हाला परमेश्वराने चांगलं शुद्ध दिले, पण थोडंसं मूड गडबड करून ठेवलेली आहे. त्यामुळे शुद्ध अंतःकरण असलं तरी बोलताना विचारपूर्वक बोला. हा 13 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींबाबत सल्ला असेल. पुढची तारीख आहे 14 तारीख. तुमचा जन्म जर 14 तारखेला झाला असेल तर तुम्ही एक तर्कदृष्ट्या विचार करणारे तार्किक व्यक्ती आहात. प्रत्येक गोष्टीच्या खोलात शिरणं, त्याचा बारकाईने अभ्यास करणं, बुद्धी वापरून विचार करणं, तसंच वैभवशाली आणि राजसी जीवन जगणं तुम्हाला आवडतं. पण असं असलं तरी आपल्या व्यावहारिक वृत्तीनं तुम्ही बराच धनसंचय जमा करता. यामुळं आर्थिक प्रश्न तुम्हाला कधीही उद्भवत नाही. तुमच्या स्वभावामध्ये बोलकेपणा असून कोणाशीही क्षणात मैत्री होते आणि मैत्री निभावण्याची प्रवृत्ती देखील असते. आपल्या मित्रांसाठी शुभचिंतकासाठी हे जेवढे चांगले मित्र असतात तितके शत्रूंसाठी वाईट देखील असतात. एखाद्यावरती जीव लावला तर खूप लावतील, एखाद्याला मनातनं उतरून टाकलं तर परत त्याच्याकडे बघणार नाही. अशी 14 तारखेला जन्मलेल्या माणसांची स्वभाव प्रवृत्ती असते. पुढची तारीख आहे 15 तारीख. दिसायला तुम्ही अक्षरशः सुंदर, आकर्षक, रोमॅन्टिक आहात. कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार, व्यावसायिक क्षेत्रातले लोक यांच्याशी तुमचा असलेला व्यवहार हा अत्यंत प्रेमळ आणि स्नेही आहे. उच्च नीच भेदभाव नाही. सर्वांशी प्रामाणिकपणाने संबंध प्रस्थापित करतात. त्यामुळं तुमचा सन्मान सगळेजण करतात. पण तुम्हाला मौजमस्ती करायला पण आवडते. उंची कपडे, दागिने विकत घेणे, मिरवणे, दाखवणे यांची आवड असते आणि यासाठी खर्च करायला तुम्ही मागं पुढं पाहत नाही. त्यामुळं कधी कधी आर्थिक तंगी जाणवण्याची देखील शक्यता असते. तर कधी कधी लोक तुम्हाला म्हणतात की हा नुसतंच भपका मारतोय बरं का, किंवा लोकांपुढे शो ऑफ नेचर देखील असतं असं म्हटलं जातं. पुढची तारीख आहे 16 तारीख. जर तुमचा कोणत्याही महिन्याच्या 16 तारखेला जन्म झाला असेल तर तुम्ही खूपच हळवे आहात, संवेदनशील आहात. छोट्या छोट्या गोष्टींनी डोळ्यात पाणी येतं. शांत समजूतदार स्वभाव आहे. पण जर कोणी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्ही ते काही जुमानत नाही. तुम्हाला फार राग येतो, कारण तुमचा स्वभावच मुळात स्वतंत्रता प्रिय आहे. कोणतीही बंधनं तुम्हाला सहन होत नाही.
तुमची कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती ही उच्च दर्जाची असते. त्यामुळे बहुतांशी लेखक, कवी, जाहिरात किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी यांना या तारखेच्या मंडळींना ह्यात यश येताना दिसतं. पण स्वभाव उदासीन असतो, त्यामुळं नैराश्य लवकर येण्याची देखील शक्यता असते. पुढची तारीख आहे 17 तारीख. 17 तारखेला जन्मलेली माणसं सचोटीने वागणारी आणि शिस्तप्रिय असतात. मनातलं कधी कोणाला सांगत नाही, त्यामुळे यांचं वागणं गूढ वाटतं. यांचा स्वभाव अतिशय हट्टी असल्यामुळे सामाजिक वर्तुळ मर्यादित असतं. ठराविक लोकांशीच मैत्री, त्यामुळं कधी कधी यांना आपण एकटे आहोत असं वाटतं. यांना नेहमी वाटतं की मी इतरांसाठी धावून गेलोय, मी एखाद्यासाठी खूप केलंय, पण यांनी मात्र माझ्यासाठी काहीही केलेलं नाही. यांचं जीवन अनेक चढउतारांनी भरलेलं असतं. बऱ्याच संघर्षातनं परिपक्वता आणि प्रौढपणा आलेला असतो. या आमच्या बोलण्यामध्ये स्पष्टवक्तेपणा असतो, त्यामुळं प्रत्येक वेळेस आपलं मत मांडताना वादविवादाला तोंड द्यावं लागतं आणि कधी कधी चर्चा जी असते ती विवादामध्ये बदलून जाते. पुढची तारीख आहे 18 तारीख. 18 तारखेला जर तुमचा जन्म झाला असेल तर थोडंसं संघर्ष खूप असतं. छोटे छोटे यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे तुम्ही मेहनती कष्टाळू आहात खरे, तुम्ही मागं पुढं त्याला बघत पण नाही, पण त्यामुळे तुम्हाला यश प्राप्त होतं. पण तुमचं मिळालेलं यश हे नेहमी तुमच्या कर्तृत्वावरच तुम्हाला मिळतं. पण तोच विषय की तुमचा स्वभाव वर्चस्ववादी असल्यामुळं या माणसाला, म्हणजे तुमच्या तारखेच्या माणसाला नियंत्रणात ठेवणं अवघड असतं. तुम्हाला जे मनापासून आवडतं तेच तुम्ही करता, जे आवडत नाही त्याचा तुम्हाला राग येतो आणि रागाच्या भरामध्ये समोरचा माणूस दुखावला गेला तरी तुम्हाला काहीही फरक पडत नाही, तुम्ही स्पष्ट बोलून मोकळे होता. हा तुमच्या स्वभावाचा भाग आहे. पुढची तारीख आहे 19 तारीख. जर कोणत्याही महिन्याच्या 19 तारखेला तुमचा जन्म झाला असेल तर उत्तम संघटन कौशल्य, अमोघ वक्तृत्व शैली, लोकांना सहज जिंकून घेणं, आशावादी प्रवृत्ती, महत्वाकांक्षी स्वभाव, चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणं, चांगल्या गोष्टी सहज यश प्राप्त करणं, प्रसिद्धीची मात्र खूप लालसा असते आणि या प्रसिद्धीसाठी ही मंडळी सतत धडपडत असतात. तसंच कोणी जराशी जरी स्तुती केली तर ही माणसं लगेच भाळून जातात. त्यामुळं आपमतलबी आणि स्तुतीपाठकांपासून आपल्या तारखेच्या लोकांनी सावध राहणं ही आवश्यक असतं. पुढची तारीख आहे 20 तारीख. 20 तारखेला जन्मलेली माणसं ही स्वतंत्र विचारांची आणि साचेबद्ध जीवन जगणारी असतात. कधी कधी त्यांना हे साचेबद्ध जीवन आवडत सुद्धा नाही. नाविन्याचं आकर्षण देखील असतं, तर कधी कधी जुन्या गोष्टींचाही स्वीकार करतात. स्वभाव संवेदनाशील आणि हळवा असतो. सामाजिक वर्तुळ मर्यादित असतं. काहीशी अंतर्मुख, एकांतप्रिय असतं. उच्च दर्जाची प्रतिभाशक्ती आणि कल्पनाशक्ती असते, त्यामुळे चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला सुचतात. अध्यात्मात देखील तुमचं मन रमतं. वास्तविक तसं बघायला गेलं तर तुमचं मन चंचल आहे, पण एखादी गोष्ट समजा संकट तुमच्यावर आलं, तुम्ही लवकर दुःखी होता, तुमचा आत्मविश्वास खचून जातो. पण त्याच वेळेस तुमच्या अध्यात्माकडं वाढणारी जी कल आहे ती देखील खूप ताकदवान ठरते आणि तुम्ही एक उत्तम आध्यात्मिक व्यक्ती ठरता. आता हा आपण गेल्या मागच्या भागामध्ये 1 ते 10, आजच्या भागामध्ये 11 ते 20 ज्या तारखेला जन्मलेल्या आल्या व्यक्तींचं स्वभाव वैशिष्ट्य पाहिलं. उद्या आपण 21 ते 31 या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचं स्वभाव वैशिष्ट्य काय आहे ते पाहणार आहोत. तोपर्यंत पुढच्या भागाची आपण प्रतीक्षा करूयात. ओम साईराम.